नमस्कार. मी मनीषा आवळे. मला माहित नाही किती जण मला ओळखतात, पण बरेच जण माझ्या क्लासला ऍडमिशन घेतात. ते लोक, प्रत्येक विद्यार्थी माझ्या क्लासला असतात. जे जुने विद्यार्थी आहेत ते नेहमी जॉईन होतात माझ्या क्लासेसला. तर अ, मी ह्या फील्डमध्ये गेली 15 वर्ष काम करते. वास्तुशास्त्र, ज्योतिष, बरेचसे विषय हाताळते. हा जिओ झेब्रा हा जो कोर्स आहे, हा नवीन मी सुरू केला आहे. मी वास्तूच्या फील्डमध्ये गेली बरेच वर्ष आहे, बऱ्याच गुरूंकडून ज्ञान घेतलेलं आहे. हे जिओ झेब्राचं जे मी क्लासेस आता सुरू करते, तर हे शिवप्रसाद वर्मा म्हणून सर आहेत. त्यांच्याकडून शिकले आहे, त्यांनी हे दिलेलं आहे जिओ झेब्राचा फाईल. तर अशा पद्धतीने हा क्लास मी घेणार आहे. दाखवते मी तुम्हाला काय आहे क्लासची कशा पद्धतीने असणार तो क्लास. दुसरी गोष्ट म्हणजे अ, इथे बरेचसे वास्तुशास्त्री आहेत ज्यांनी अगोदर अभ्यास केलेला आहे वास्तूचा. तर माझ्याकडूनही काही जर चुकत असेल तर तुम्ही मला सांगू शकता, नो डाऊट. ही माझी जी वास्तुशास्त्राची बॅच आहे, ही जवळजवळ 6वी बॅच असेल वास्तुशास्त्राची. की मी ह्या अगोदरही 5-6 बॅचेस घेतलेल्या आहेत. त्यातली ही 6वी बॅच असेल वास्तुशास्त्राशी रिलेटेड. ही जिओ झेब्राशी संबंधित बॅच आहे. अशा पद्धतीने आहे. तर एकदा मी तुम्हाला दाखवते काय आहे जिओ झेब्रा आणि मी काय काय शिकवणार आहे त्याबद्दलच सांगते. हा जिओ झेब्राची ही फाईल आहे. यामध्ये वास्तूचे हे 8 डायरेक्शन्स आहेत, 8 झोन आहेत. बऱ्याच गोष्टी तुम्हाला कळणार आहेत. लेंथ आहे, डायरेक्शन्स आहेत. ठीक आहे. म्हणजे तुम्हाला हवं ते तुम्ही इथे घेऊ शकता, अशा पद्धतीने आहे. ओके. 45 देवतांची माहिती तुम्हाला इथे मिळेल. ते कशा पद्धतीने आपण करायला पाहिजे. मर्म आहे तिथे, मर्म साईज आहे. ते कसं आपण कॅल्क्युलेट करायचं, सगळ्या गोष्टी मी तुम्हाला इन द एक क्लायंटला फाईल कशा पद्धतीने तुम्ही बनवून देऊ शकता इथपर्यंत तुम्हाला मी शिकवणार आहे. तर इथे बघा, ह्या 45 देवता आहेत. 45 देवतांमधून हा मर्म साईज आहे. किती किती फुटावर किती इंचापर्यंत मर्म येतं, ह्या सगळ्याबद्दलची तुम्हाला माहिती दिली जाईल. ठीक आहे. हा क्लासचा पॅटर्न आहे. फाईल कशी बनवायची, कशा पद्धतीने फलादेश लिहून द्यायचा क्लायंटला, ह्या सगळ्या गोष्टींची फाईल तुम्हाला माहिती दिली जाईल. गेट आहेत, की कोणत्या दिशेला गेट हवा आहे, अशा पद्धतीने सुद्धा प्रत्येक गेटची माहिती दिलेली आहे. ठीक आहे. आता आपण पुढे जाऊयात विषयाकडे आणखी. फाईल बंद करते मी. तुम्हाला फाईल तुम्ही क्लायंटला कसं बनवून देऊ शकता इथपर्यंत तुम्हाला गुगल अर्थने लोकेशन घेऊन, कशा पद्धतीने तुम्ही कंपॉसने डायरेक्शन घेऊन कशा पद्धतीने दिशा साधन करू शकता, ह्याबद्दलची माहिती ह्या क्लासेसमध्ये दिली जाणार. हे जे सॉफ्टवेअर मी तुम्हाला आता दाखवलं होतं, हे पूर्णपणे फ्री सॉफ्टवेअर आहे. हे शिवप्रसाद वर्मा म्हणून आहेत सर, त्यांनी हे बनवलं आहे आणि त्यांच्याकडून मी शिकलेली आहे हे सॉफ्टवेअर कसं वापरायचं ते. आता जे मी तुम्हाला हे सॉफ्टवेअर शिकून आणखी मी तुम्हाला बरंच काही शिकवणार आहे, त्याबद्दल थोडीशी माहिती देणार आहे या 15 दिवसाच्या लेक्चरमध्ये. 15 किंवा 12 दिवसाचं लेक्चर होईल आपलं. जास्तीत जास्त मी 15 सांगितले, पण होऊ शकतं पॉसिबिलिटीने, पण 12 लेक्चर मध्ये फिनिश होऊन जाईल. आणि हे जे सॉफ्टवेअर मी तुम्हाला आता दाखवलं होतं, तर ते तुम्ही मोबाईल किंवा लॅपटॉप, जो टॅबलेट असतो, टॅब असतो, त्यावर सुद्धा तुम्ही वापरू शकता. सोप्पा एकदम सॉफ्टवेअर आहे. ठीक आहे. आता आपण येऊयात की मी तुम्हाला काय काय शिकवणार मॅडम आहे. बोला. मॅडम सॉफ्टवेअर एकदा परत दाखवू शकता? मी थोडं लेट जॉईन झाली. ओके. कारण आपल्या इकडे बऱ्याच जणांना याबद्दल माहिती नाहीये.
त्यासाठी मी हा क्लास ठेवला आहे. जस्ट ना दाखवते. आणि एकदम फ्री सॉफ्टवेअर आहे, याला कुठलेही पैसे द्यायची गरज नाहीये. हे अ, शिव वर्मा सर आहेत, त्यांनी हे सॉफ्टवेअर बनवलं आहे. एक क्लायंटला फाईल कशी द्यायची, किती सुंदरपैकी तुम्ही फाईल देऊ शकता. मी मध्ये तुम्हाला आता एक ग्रुपवर फाईल पाठवली होती, त्यामध्ये फलादेश नव्हता लिहिला होता, पण जस्ट एक फाईल पाठवली होती. फलादेश कसा लिहून द्यायचा क्लायंटला, कसं तुमचं एक प्रेझेंटेशन छान दिसेल, या पद्धतीने तुम्हाला ह्या माझ्या प्लॅटफॉर्मवर मी शिकवणार आहे. आणि इथे असं नाही की तुम्हाला प्लॅन काढून, इथे तुम्हाला सॉफ्टवेअर, इथे प्लॅन काढायचा आहे असंही नाहीये. ठीक आहे, तुम्ही तो हाताने प्लॅन छान ड्रॉ करू शकता, आणि तो ड्रॉ करून तुम्हाला इथे हे सांगणार आहे. हे बघ, दिसते ही फाईल बाळा. 16 डायरेक्शन्स आहेत, हे बघ. 16 डायरेक्शन्स, पुन्हा 16 झोन आहेत. 4 डायरेक्शन्स वरती आपण जाऊ शकतो. बऱ्याच गोष्टी तुम्हाला दाखवल्या जातील. 4 डायरेक्शन्स आहेत, 4 झोन आहेत. लेंथ आणि विथ सुद्धा मोजू शकतो. ही नावं आहेत, ज्या ज्या देवता आहेत त्यांची नावं आहेत. बऱ्याच गोष्टी आहेत त्याच्यामध्ये. ठीक आहे. दिग्पाल आहेत, रुद्रजय, आप, हे सगळ्या गोष्टी आहेत. शिकवेल मी कशा पद्धतीने. ठीक आहे, कशी फाईल बनवायची आणि कसं तुम्ही प्रेझेंटेशन देऊ शकता. ओके, आलं लक्षात? आता आपण हो मॅम. पुढे जाऊया. तर मी काय काय शिकवणार आहे त्याबद्दलची थोडी माहिती देते. स्थापत्यवेद ह्या माझ्या वर्गामध्ये शिकवला जाईल. आता तुम्ही वास्तुशास्त्रामध्ये आहात. स्थापत्यवेद आणि वास्तुशास्त्र याचा परस्पर जवळचा संबंध आहे. हे किती जणांना माहिती आहे आपल्या इकडे? हम्म आपली जी भारतीय ज्ञान परंपरेमध्ये, मी हे नेहमी माझ्या वास्तुशास्त्राच्या वर्गामध्ये शिकवत असते. कुठून आलं हे वास्तुशास्त्र, कशा पद्धतीने आलं, नेहमी माझा हा बेस असतो. भारतीय ज्ञान परंपरेमध्ये स्थापत्य वेदाचा संबंध हा अथर्व वेदाशी जोडला गेला आहे. तुम्ही जर गुगलवर जाल आणि गुगलवर फक्त स्थापत्य वेद टाकाल, तरी सुद्धा तुम्हाला पूर्ण माहिती येईल समोर विकिपीडियावर, की अथर्व वेदाशी स्थापत्य वेदाचा संबंध कशा पद्धतीने आहे. भारतीय परंपरेनुसार विश्वकर्मा यांना देवांचे स्थपती मानतात. बरोबर. आज आपण वास्तुतज्ञ आहोत, तर आपल्याला सुद्धा स्थपत्य स्थपती म्हटलं जातं. म्हणजेच आपण ही या ह्याच्यानुसार वास्तूच्या ह्याच्या आज आपण वास्तुशास्त्रज्ञ नाव लावतो, परंतु याचं जे मूळ नाव आहे ते स्थपती आहे. म्हणजेच काय, तर निर्माण रचनेचे प्रमुख आचार्य मानले जातात. वेद पुराणे, रामायण, महाभारत यासारख्या ग्रंथांमध्ये विश्वकर्मांचं स्थापत्य कलेशी संबंध सांगितला गेला आहे. आता स्थापत्य वेदाचा विषय हा फक्त
घर किंवा इमारत बांधण्यापुरता आहे का? तर नाही. विविध प्रकारच्या रचना आणि निर्मितीचा विचार स्थापत्य वेदामध्ये सांगितला गेला आहे. मग कुठल्या कुठल्या गोष्टींचा स्थापत्य म्हणजे कुठल्या कुठल्या गोष्टींचा असतं? आपण फक्त घर बांधतो का? नाही ना. स्थापत्य म्हणजे आपण इमारत फक्त बांधत नाही. तर स्थापत्य वेदामध्ये नगर रचना, जे शहर वसवलं जातं, ग्राम रचना, पुन्हा राजभवन, देवालय किंवा देवभवन, घरं, इतर जी घरं असतात, भवनं असतात, शय्या, आसनाची रचना, आभूषण निर्मिती, आयुध निर्मिती, चित्र निर्मिती, मूर्ती, प्रतिमा निर्मिती, विविध यंत्रांची जी काही रचना आहे, इतर स्थापत्य शिल्पकलेशी संबंधित विषय म्हणजेच काय? तर निर्माण, रचना, कला आणि त्याची उपयोगिता यांचा एकत्रित विचार करणं म्हणजेच काय आहे? ज्ञान आहे. म्हणजेच स्थापत्यवेद असं त्याचा व्यापक स्वरूपामध्ये अर्थ येतो. तर स्थापत्य रचनेतूनच पुढं कुठलं शास्त्र निर्माण झालं? वास्तुशास्त्र, शिल्पकला, शास्त्र, स्थापत्य कलेशी संबंधित विविध ग्रंथ, शास्त्रे विकसित आली आणि ती भारतीय परंपरेमध्ये मुख्य मानली गेलीत. तर आपल्या विकिपीडियावर तुम्हाला ह्या सगळ्या गोष्टी दिसतील. शुक्रनीतीमध्ये प्रासाद, प्रतिमा, उद्यान, गृह, विहीर, बावडी इत्यादींची योग्य निर्मिती आणि त्यांचे संस्कार करण्याच्या पद्धती आणि वर्णन करणाऱ्या शास्त्राला शिल्पशास्त्र म्हटलं गेलं आहे. तर भारतीय परंपरेमध्ये निर्माण कला ही फक्त बांधकामाची प्रक्रिया होती का? तर नाही. तिच्या मागे शास्त्रीय विचार आणि नियोजन होतं. घर बांधायचं म्हणून कसंही बांधायचं असं आपल्या भारतीय परंपरेमध्ये आहे का? नाही. आपल्या जे पूर्वज होते ते नेहमी सांगायचे की उंबरठा लाकडाचा लावा, घराची चौकट लाकडाची असावी. हे सगळं त्यांचे फक्त विचार होते का? त्यांच्याही अगोदरच्या पिढीने ते विचार त्यांच्यापर्यंत पोहोचवले. प्रत्येक पिढी पुढच्या पिढीला ते विचार देत गेली. म्हणजेच काय? तर ही आपल्या भारतीय परंपरेचा पाया आहे. भारतीय परंपरा आपली ही निर्माण कला फक्त बांधकाम म्हणून पाहत नाही, तर तिच्या मागे शास्त्रीय विचार करून आपली पिढ्या ही आपण त्या पद्धतीने पाहत आलो आहोत. तर स्थापत्यवेद म्हणजे निर्माण, रचना, स्थापना, नियोजन, विविध प्रकारच्या स्थापत्य कलेशी त्याचा संबंध ज्ञान देणारी परंपरा म्हटलं जातं. यामध्ये भूमीपासून स्थापत्य वेदाचा संबंध अथर्व वेदाशी जोडला जातो. त्यातून पुढे वास्तुशास्त्राची परंपरा विकसित झाल्याचं मानलं जातं. आणि स्थापत्य हा शब्द जर पाहिला तर संस्कृत मधील स्था ह्या धातूशी संबंधित आहे. आता स्था म्हणजे काय? स्था म्हणजे उभं राहणं, स्थिर राहणं, एखाद्या ठिकाणी आपण स्थित असणं. याच धातूपासून स्थापासून काय निर्माण झाला शब्द? स्थिर, स्थिती, स्थान यासारखे शब्द काय झाले? तयार झाले. तर घर एका विशिष्ट स्थिरपणे काय आहे ते उभं राहतं. त्या घराची निर्मिती करणारी व्यक्ती, त्यासाठी वापरलं जाणारं साहित्य, तंत्र, संपूर्ण निर्माण प्रक्रिया यांचा एकत्रित विचार जिथे केला जातो त्यालाच काय म्हटलं जातं? स्थापत्य. म्हणून सोप्या भाषेत सांगायचं झालं तर एखाद्या जागेवर एखादी रचना एका योग्य पद्धतीने निर्माण करणं, स्थापित करणं, नियोजित करण्याचं शास्त्र म्हणजे स्थापत्यवेद. आणि जे करून देणारा व्यक्ती असतो तो कोण होतो? स्थापती. तर याच व्यापक ज्ञान रचनेतून पुढे वास्तुशास्त्राचा विकास झाला असं आपल्या भारतीय स्थापत्य परंपरेच्या संदर्भामध्ये आपल्याला दिसून येतं. ठीक आहे. तर स्थापत्यवेद हा जो शब्द आहे तो दोन शब्दांपासून बनला आहे. स्थापत्य प्लस वेद. आता स्थापत्य म्हणजे स्थापना, रचना, निर्मिती आणि निर्माणाशी संबंधित कार्य. वेद म्हणजे काय? तर ज्ञान आहे, जे ब्रह्माच्या मुखातून आपल्यापर्यंत आलेलं आहे. भारतीय परंपरेनुसार सृष्टीच्या आरंभी ब्रह्मदेवांच्या मुखातून वेद प्रकट झाले. आणि असं सांगितलं जातं की भारतीय परंपरेमधून जे आपण वेद जे आहेत ज्ञान
ऋग्वेद, सामवेद, यजुर्वेद, अथर्ववेद हे स्थापत्याशी संबंधित ज्ञान परंपरेचा संबंध हा ह्या चार वेदांपैकी अथर्व वेदाशी जोडला जातो. तर काही परंपरेमध्ये स्थापत्य वेदाचा अथर्व वेदाचा हा उपवेद म्हणून ओळखला जातो. तर हा तुम्हाला विकिपीडियावरती मिळून काय जाईल झालं की याला? म्यूट करा प्लीज. तर तिथे त्याचा संबंध जोडला जातो. आता स्थापत्य वेदाचा अभ्यास करताना त्याकडे दोन आयामांमधून पाहिलं जातं. एक आयाम आहे भौतिक आयाम, म्हणजेच एखाद्या वास्तूचं प्रत्यक्ष दिसणारं आणि मोजता येणारं स्वरूप. म्हणजे सोप्या भाषेत सांगायचं झालं तर जमीन आपण समोर पाहतो, आपण मोजू शकतो. घर आहे, खोली आहे, भिंती आहेत, दरवाजे आहेत, खिडक्या आहेत, फर्निचर आहे, दिशा, आकार, प्रमाण, वास्तूची रचना यांचा विचार ज्या भागामध्ये केला जातो त्याला भौतिक आयाम म्हटलं जातं. म्हणजेच काय तर वास्तूची प्रत्यक्ष रचना, आकार, जागा, दिशा, त्यामध्ये असलेल्या वस्तूंचा अभ्यास म्हणजेच काय तर तो भौतिक आयाम झाला. म्हणजेच आपल्याला जेव्हा आपण एखाद्या वास्तूचा अभ्यास करतो तर आपल्याला माहिती पाहिजे की प्लॉट कुठे असावा, त्याचा आकार कसा असावा, घराची रचना कशी असावी, दरवाजा कुठे असावा, खोली कुठे असावी, वृद्ध माणसाची खोली कुठे असावी, पुन्हा जो कर्ता पुरुष असतो त्याची खोली कुठे असावी. ह्या सगळ्या गोष्टी कशामध्ये येतात तर ह्या भौतिक आयामामध्ये येतात. तर वास्तूचा जो भाग आपण प्रत्यक्ष पाहू, मोजू, तपासू शकतो त्याला भौतिक आयाम म्हटलं जातं. आणि त्याची रचना, आकार, प्रमाण, दिशा, उपयोग, बांधकाम आणि अवकाशाशी असलेला संबंध यांचा अभ्यास या आयामामध्ये केला जातो. तर याचा साधा अर्थ असा आहे की वास्तूमध्ये उपलब्ध असलेली जागा कशी वापरली आहे, त्या जागेची मांडणी कशी केली आहे याचा विचार करणं. म्हणजेच एखाद्या वास्तूमध्ये जेव्हा तुम्ही जाता, घरामध्ये किती मोकळी जागा सोडली आहे, कोणती खोली कुठे आहे, खोल्यांची मांडणी कशी आहे, ये जा करण्याची जागा कशी ठेवली आहे, मोकळी जागा आणि बांधलेली जागा यांचं मिश्रण कसं आहे, ह्या सगळ्या गोष्टींचा अभ्यास कशाशी केला जातो तर हा भौतिक आयामाशी केला जातो. तर या माणूस ज्या घरात, ज्या वास्तूमध्ये राहतो त्याच्या जीवनावर ह्याचा परिणाम होतो. जसं तुम्ही आता समजून घेतलं की जागा किती असावी, मोकळी किती असावी जागा, खुर्ची कुठे असावी, पुन्हा झोपण्याची दिशा कशी असावी, ते सगळं जे आतमध्ये आपण भौतिक आयामामध्ये ज्या गोष्टी येतात त्या सर्व गोष्टींचा परिणाम कोणावर होतो तर माणसाच्या जीवनावर होतो. माणूस ज्या घरामध्ये, ज्या वास्तूत राहतो किंवा आपला वेळ जास्तीत जास्त जिथे घालवतो त्या जागेचा त्याच्या विचारांवर, त्याच्या मनावर, त्याच्या अनुभवांवर, त्याच्या दैनंदिन जीवनावर, कामावर, करण्याच्या क्षमतेवर काय परिणाम होतो याचा विचार कोणत्या माध्यमातून केला जातो तर तो भौतिक आयामातून केला जातो. माणूस आणि त्याची वास्तू यांचा संबंध एकमेकांशी समजून घेतला तर त्याला म्हटलं जातं स्थापत्य वेद. हे केवळ घर किंवा इमारत कशी बांधावी एवढ्यापुरतं मर्यादित नसतं, तर वास्तूची रचना, त्या वास्तूमध्ये राहणाऱ्या माणसाचं जीवन यांचा संबंध समजून घेणं हा सुद्धा भाग कोणत्या शास्त्राचा आहे तर हा स्थापत्य वेदाचाच एक भाग आहे. म्हणजेच काय तर वास्तूचा माणसाच्या जीवनावर आणि माणसाचा वास्तूवर होणारा परिणाम जर आपण सर्वांनी समजून घेतला तर आपण बरेचसे आपले जे वैयक्तिक प्रश्न असतात त्यांचे जीवनातून आपण त्रास कमी करू शकतो. जे प्रश्न आपले थांबलेले आहेत किंवा आपल्याला यश मिळत नाहीये, आजार पण आहे घरामध्ये किंवा हवं तसं मुलं ऐकत नाही, तर अशा वेळेला वास्तूमध्ये तुमच्या काहीतरी दोष असू असू शकतात. ते जर तुम्ही व्यवस्थित कॅल्क्युलेट केलेत तर तुम्ही त्याचे खूप छान रिझल्ट मिळवू शकता. हे सगळं शास्त्र स्थापत्य वेदामध्ये येतं. आता प्रश्न येतो, हे सगळं शास्त्र आलं परंतु याचा संबंध कुठेतरी असेल ना शास्त्रामध्ये, असेलच ना, तर हा संबंध कुठे आहे
तर हा एक वास्तुपुरुषाची कथा आहे, त्याच्याशी जोडलेला आहे की वास्तुपुरुषाची उत्पत्ती म्हणजे हे सगळं शास्त्र कोणाशी तरी जोडलेला असू शकतं. तर वास्तुपुरुषाची जी उत्पत्ती आहे त्या वास्तुपुरुषाच्या उत्पत्तीशी रिलेटेड एक कथा आहे. एकदा भगवान शिव आणि अंधकारसूर यांच्यामध्ये खूप युद्ध झालं आणि हे युद्ध खूप काळ चाललं. त्यावेळी शिवांच्या शरीरातून घामाचा एक थेंब पृथ्वीवर पडतो आणि त्या थेंबातून एक अत्यंत मोठा भयंकर पुरुष निर्माण होतो. त्याची भूक खूप मोठी असते. त्याने आजूबाजूचे सर्व तो खाऊन टाकायला सुरुवात करतो. त्यामुळे देवतांना चिंता वाटते. देवतांनी त्याला पकडून पृथ्वीवर त्यांनी उलट करून त्याला झोपवलं आणि त्याच्या शरीरावर वेगवेगळ्या ठिकाणी देवता बसले, असुरही बसले. कारण तो सगळ्यांना, देवतांनाही आणि असुरांनाही, पृथ्वीवरच्या प्रत्येक गोष्टीला तो खात सुटला होता. त्यामुळे सगळ्यांनी मिळून त्या वास्तुपुरुषाला उलट पाडलं. अशा प्रकारे त्याला त्यांनी काय केलं, नियंत्रित केलं आणि या वास्तुपुरुषाला पुढे वास्तुपुरुष असं नाव दिलं गेलं. भगवान शिवांनी सांगितलं त्याला की ह्या वास्तूवर आजपासून ही वास्तू तुझी म्हणून. तर वास्तुपुरुषाने देवताकडे प्रार्थना केली की माझं काय होणार. तेव्हा देवतांनी त्याला वर दिला की पृथ्वीवर ज्या ठिकाणी वास्तू निर्माण केली जाईल तिथे तुमची पूजा केली जाईल. आता पूजा केली जाईल म्हणजेच काय, तर आपण वास्तुशांती करतो, आपण ते योग्यच करतो. परंतु खरा त्या वास्तूच्या पूजेचा अर्थ काय आहे, जो तोही एक मानव आहे, त्यालाही हात आहेत, पाय आहेत, संपूर्ण मानव आकृती आहे ती. मग त्याच्यामध्येही पंचतत्व आहे. जसं आपल्या शरीरामध्ये आपण जे काही खातो, तर आपण खाल्ल्याने आपल्या शरीरामध्ये एखादं तत्व वाढलं तर त्याचा शरीरावर आपल्या परिणाम होतो ना. आपलं जे पंचतत्व आहे ते कशातून जातं, तर ते खाण्यातून जातं, श्वासातून जातं ते पंचतत्व आपल्या शरीरामध्ये. म्हणून आपलं शरीर व्यवस्थित राहतं. तर हा जो वास्तुपुरुष आहे, जो आपल्या वास्तूमध्ये आपण निर्माण होईल म्हणून देवांनी सांगितलं होतं, त्या वास्तुपुरुषाला जर त्याला जर पंचतत्वातून त्याला जे काही खाद्य त्याचं मिळत आहे ते जर व्यवस्थित नसेल, तर तो वास्तुपुरुष व्यवस्थितपणे काम करेल का? नाही करणार. तीच काय आहे, त्याची खरी पूजा आहे. जेव्हा एखादी वास्तू पंचतत्वांनी बॅलन्स असते, तेव्हा त्या वास्तुपुरुषाची ती खरी पूजा असते. वास्तूच्या रचनेचा तो मुख्य भाग असतो. यातूनच वास्तुपुरुष मंडळाची संकल्पना पुढे येते. वास्तुशास्त्राच्या परंपरेमध्ये सांगितलं गेलं आहे की वास्तुपुरुषाची उत्पत्तीची ही जी कथा आहे ती वास्तू मानव यांच्यातील संबंध समजून घेण्यासाठी महत्वाची आहे. कारण या कथेत निर्माण झालेला जो विशाल पुरुष आहे, देवतांनी पृथ्वीवर त्याला स्थापित केलं आहे आणि त्याला वास्तुपुरुष म्हणून मान्यता दिली. पुढे वास्तूची रचना करताना वास्तुपुरुष मंडळाचा विचार करण्यासाठी ही परंपरा विकसित झाली आणि ह्यातूनच विचार मांडला की माणसाचे विचार, वागणूक, चांगली जाणीव असेल तर त्याला आपल्या घराशी आणि आजूबाजूच्या वातावरणाशी तो छान संबंध प्रस्थापित करू शकतो. म्हणून स्थापत्य वेदाचा अभ्यास आपण दोन भागांमध्ये करत असतो. एक तर तो प्रत्यक्ष भाग म्हणजे हा कुठला भाग आहे, तर इमारत, दिशा, आकार, रचना, बांधकाम, घरातील मांडणी याचा अभ्यास आपण ह्या स्थापत्यामध्ये करतो. तर भूमी, प्लॉट, जागेचा आकार, त्याचा प्रकार, त्याचा उतार कसा असावा, दिशा, पूर्व, पश्चिम, उत्तर, दक्षिण, इतर दिशा, आकार, प्लॉट, भवनाचा आकार, प्रमाण, लांबी, रुंदी, त्यांचे प्रमाण, पुन्हा पदविन्यास, 81 पदांची रचना इत्यादी, भवन, घर, फ्लॅट, इमारत यांची रचना, दरवाजे, खिडक्या, त्यांचे स्थान, खोल्यांची मांडणी, स्वयंपाकघर, बेडरूम, पूजा रूम इत्यादी, कॉलम, बीम आणि भिंती यांची रचना, स्थान, फर्निचर मांडणी, रंगचित्र, इंटिरियर, मर्म, चित्र, इंटिरियर, मर्म, शिरा, नाडी, शल्य आणि आजूबाजूचा परिसर आणि वातावरण कसं असायला हवं हे आपण अभ्यास करत असतो. वास्तूची रचना, जमिनीची दिशा, आकार, रचना यांचा प्रत्यक्ष हा अभ्यास प्रत्यक्ष भागामध्ये केला जातो. तर यामध्ये वास्तूचा जो माणसाच्या जीवनावर होणारा परिणाम आहे, माणूस आणि वास्तू यांचा संबंध जर आपण सगळ्यांनी
समजून घेतला तर स्थापत्यवेद म्हणजे एखादी वास्तू कशी तयार करावी, कशी रचना असावी आणि ती माणसाच्या जीवनासाठी योग्य कशी ठरेल याचं ज्ञान आपण ह्यातून करतो. घर ही फक्त भिंत किंवा छप्पर असलेली जागा नसते, तर घरात माणूस राहतो, पूजा करतो, आपले दैनंदिन जीवन जगतो. त्यामुळे घराचा माणसाच्या जीवनाशी, संस्कृतीशी त्याचा संबंध असतो. अशा पद्धतीने ह्या शास्त्राचा अभ्यास आहे. जसं समजा एखादं उदाहरणच द्यायचं झालं तुम्हाला, तर एखादी नदी आपण जेव्हा पार करण्यासाठी अ, होडीचा वापर करतो, बरोबर? करतो ना, नावेचा वापर करतो, होडीचा वापर केला जातो. तर नदीच्या प्रवाहाची दिशा समजून त्या पद्धतीने ती होडी जाते. अशी कुठूनही चालते का? जसं पाणी वाहतं त्या पद्धतीने ती होडी चालवली जाते. तसंच आपल्या कमी प्रयत्नात जर आपण योग्य दिशेने पुढे जाता आलं, पण जर आपण नदीच्या प्रवाहाचा विचार न करता विरुद्ध दिशेने जर होडी चालवायचा प्रयत्न केला, तर आपल्याला त्या जो नाविक असतो त्याला खूप जास्त प्रयत्न करावे लागतात पुढे जाण्यासाठी. पण तेच जर तो नदीच्या प्रवाहाबरोबर गेला, तर त्याचे प्रयत्न खूप कमी असतील आणि तो लवकर पोहोचेल तिकडे. पण तो नदीच्या प्रवाहाच्या उलट गतीने गेला तर तो उशिरा पोचू शकतो. त्याचप्रमाणे वास्तुशास्त्रामध्ये निसर्गाच्या नियमाशी सुसंगत राहून जर तुम्ही वास्तूची रचना केलीत, तर तुम्ही लवकर सक्सेस मिळवू शकता. वास्तूची रचना करताना दिशा, सर्व सूर्यप्रकाश, हवा, पाणी, आकाश यांचा योग्य विचार केला तर वास्तूमधील वातावरण अधिक अनुकूल होण्यास मदत होते. जेव्हा आपले राहण्याचे वातावरण अनुकूल असते, तेव्हा दैनंदिन कामं अधिक सहज पद्धतीने करता येतात. त्यामुळे व्यक्तीला आपल्या कामावर लक्ष केंद्रित करणं, आपल्या ध्येयाकडे पुढे जाणं सोपं होऊ शकतं. हाच काय आहे मुख्य वास्तुशास्त्राचा विचार आहे. निसर्गाच्या विरोधात न जाता निसर्गाच्या नियमाशी सुसंगतपणे वास्तूची रचना करणं. ठीक आहे. अशा पद्धतीने सुद्धा बऱ्याच गोष्टी तुम्हाला माझ्या ह्या कोर्समध्ये सांगितल्या जातील. तर स्थिर समरांगण सूत्रधार हे पुस्तक किती जणांना माहिती आहे आपल्या याच्यामध्ये? वास्तुशास्त्राचं पुस्तक आहे समरांगण सूत्रधार. या ग्रंथामध्ये वास्तुशास्त्राचा अभ्यास करणाऱ्या व्यक्तींमध्ये काही महत्वाचे गुण असावेत हे सांगितलं गेलं आहे. त्यामध्ये शास्त्र, कर्म, प्रज्ञा, शील या चार गोष्टींचा उल्लेख आहे. तर शास्त्र, मी माझ्या या वास्तूच्या क्लासेसमध्ये नेहमी सांगत असते की वास्तुशास्त्रज्ञाचे कसे गुण असायला पाहिजेत. तर वास्तुशास्त्राचा अभ्यास करताना सर्वप्रथम वास्तुशास्त्राचे योग्य ज्ञान असणं आवश्यक आहे. नाही तर हल्ली लोकांकडे खूप कमी ज्ञान असतं आणि लोक जातात आणि सांगतात उंबरठ्यावर कंपोस्ट ठेवा, इथे ठेवा आणि वास्तुशास्त्राचा अभ्यास करा, इंट्रोडक्शन देतात. पण तसं नाहीये. अर्धवट माहिती पूर्णपणे पसरली गेली आहे. तर वास्तुशास्त्राचा अभ्यास करताना सर्वप्रथम वास्तुशास्त्राचं तुम्हाला ज्ञान असणं गरजेचं आहे. वास्तूचे नियम माहिती हवेत, तत्व माहिती हवेत, त्यामागील विचार समजून घेणं महत्वाचं आहे. फक्त पुस्तकातील ज्ञान पुरेसं नसतं. त्या ज्ञानाचा तुम्ही प्रॅक्टिकली किती वापर करता, म्हणजे साईडवर जाऊन वास्तू पाहणं, निरीक्षण करणं, मिळालेल्या ज्ञानाचा उपयोग करणं आवश्यक आहे. मी नेहमी सांगते की तुम्ही वास्तू शिकताय, तुम्ही लगेच शिकून झालं की काही जण फी घेतात, 10,000, 5,000, किती वाटेल ती घेतात. प्रॅक्टिस काहीच नसते. मी माझ्या वेळेला जेव्हा मी शिकले वास्तुशास्त्र, त्यावेळेला मी फुकट लोकांच्या वास्तू केल्यात. फुकट. जवळजवळ सुरुवातीचे 6-7 महिने तरी ना मी फ्री मध्ये लोकांच्या वास्तू जाऊन बघायचे. का? कारण मला शिकायचं होतं. कोण मला फी देणार? पण मी शिकले त्यातून. मला कळालं की वास्तू कशी पाहायची, काय बघायची. तुम्ही थोडे दिवस फ्री मध्ये लोकांचं पहा, जेणेकरून तुम्हाला त्याची प्रॅक्टिस होऊन जाईल. लगेच अपेक्षा करू नका. कारण आपल्याला जरी त्या व्यक्तीला माहित नाहीये की आपल्याकडे ज्ञान नाहीये, परंतु वरती कोणीतरी आहे की जो आपल्याला बघतोय.
त्याला माहिती की आपलं किती ज्ञान आहे किती नाही नाही म्हणू आपल्याकडे. त्यामुळे थोडे दिवस जोपर्यंत तुमची प्रॅक्टिस होत नाही, तुमच्या नातेवाईकांची बघा, तुमच्या आजूबाजूवाल्यांची बघा, प्रॅक्टिस करा, तुम्हाला कळेल. तुम्ही भलेही त्यांना काही सजेशन देऊ नका किंवा त्यांना काही सांगू नका तुमच्या वास्तूमध्ये असं आहे तसं आहे. तुम्ही ते तुमच्या पुरतं ठेवा, तुमच्या अभ्यासापुरतं ठेवा. तुम्ही फक्त त्यांच्या बरोबर बोला. तर हे जे निरीक्षण करणं, मिळालेल्या ज्ञानाचा उपयोग करणं अनावश्यक आहे. हेच व्यावहारिक ज्ञान आपण जिओजेब्रा या माध्यमातून शिकणार आहोत की कशा पद्धतीने आहे. तर एखाद्या साईडवर जाताना मनामध्ये का इथे दोष आहे तिथे दोष आहे किंवा आपण इथे दोष सांगू तिथे दोष सांगू, अशा पद्धतीने ह्या माइंडसेटने जाऊ नका. तिथे निरीक्षण करा त्या ठिकाणी काय आहे काय नाही त्या पद्धतीने. त्यामुळे वास्तुशास्त्राने ज्ञानाबरोबरच व्यवहार सुद्धा चांगला ठेवणं लोकांशी खूप गरजेचं आहे. कारण आज जर तुमचं एखादं रिलेशन चांगलं राहिलं, तर उद्या तुम्हाला तीच व्यक्ती दुसऱ्या एखाद्या व्यक्तीला इंट्रोड्यूस करू शकते. कारण ज्योतिष वास्तू हे सगळे जे फील्ड आहेत हे माउथ पब्लिसिटीचे फील्ड आहेत. हे कुठलेही तुम्हाला अशाच पद्धतीने तुमच्याकडे क्लायंट येणार नाहीत. जितकं तुम्ही एखाद्या व्यक्तीचं छान करून द्याल, तितकीच ती दुसरी व्यक्ती तुम्हाला रेफर करेल. अशा पद्धतीने हे माउथ पब्लिसिटीचं शास्त्र आहे. तर वास्तुशास्त्रामध्ये 4 प्रमुख भाग आहेत. एक तर भूमी. भूमी म्हणजे जमीन किंवा प्लॉट. वास्तूचा अभ्यास आपला इथून सुरू होतो. जमीन कुठे, तिचा आकार कसा आहे, तिचा उतार कसा आहे, आजूबाजूचा परिसर कसा आहे, जागेची वैशिष्ट्य यांचा विचार केला जातो. घर, त्या भूमीवर घर जे तयार केलेलं घर आहे, मंदिर, कार्यालय, दुकान, कारखाना, इतर इमारतींची रचना, दिशांची खोली, मांडणी, दरवाजे, खिडक्या, बीम, कॉलम इत्यादींचा अभ्यास यामध्ये केला जातो. पुन्हा झोपण्याचा जो पलंग आहे, झोपण्याची जागा आहे, मर्यादित न ठेवता वास्तूमधील वापरायच्या वस्तू, त्यांची मांडणी, याचा जो व्यापक विचार केला जातो तो सुद्धा इथे महत्वाचा आहे. आपण तो सुद्धा इथे विचार करणार आहोत. म्हणजे एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी जाण्यासाठी, म्हणजे आपल्याला समजा कुठलं काम आहे आणि आपलं ते काम व्यवस्थित व्हावं आणि त्या पद्धतीने जे आपले विचार आहेत ते लवकर संबंधित विचार आपले कनेक्टिव्हिटी आपली वाढावी, तर ते सुद्धा इथे विचार केला जातो. तर वास्तुशास्त्राची सुरुवात ही जमिनीपासून, त्यानंतर घराच्या रचनेपर्यंत ते वास्तूमधील वस्तूंच्या मांडणीपर्यंत आणि त्यानंतर मानवाच्या वापराशी संबंधित बाबीपर्यंत केला जातो. म्हणजेच वास्तुशास्त्राचा अभ्यास हा फक्त घर बांधण्यापुरता नाही, तर तो जमीन, इमारत, वास्तूमधील वस्तूंची मांडणी आणि मानवी वापराशी संबंधित विविध प्रकारच्या गोष्टींमध्ये त्याचा विचार केला जातो. तर आपल्या अभ्यासक्रमामध्ये मी तुम्हाला काही पुस्तकं पण सुचवेल की कुठली पुस्तकं वापरायची. बरीचशी पुस्तकं आहेत की जी मराठीमध्ये भाषांतर केलेली आहेत. माझ्याकडे आहेत जवळजवळ 4 ते 5 बुक आहेत, जे जुने ग्रंथ आहेत, मानसार आहेत, समरांगण सूत्रधार आहेत. तर हे मराठीमध्ये भाषांतर केलेले आहेत, ते सुद्धा तुम्हाला सुचवेल मी. तर अशा पद्धतीने वास्तुशास्त्राचा अभ्यास करताना आपल्याला भूमीपासून, भूमीचा विचार करताना सर्वप्रथम लोकॅलिटी, जागेच्या तुम्ही आजूबाजूची लोक कशी आहेत, तुमचं घर घराच्या आसपास काय आहे, म्हणजे घराच्या जवळ तुम्ही जो प्लॉट वर तर राहता, तो प्लॉट कोणत्या आकाराचा आहे, अशा पद्धतीने आपण विचार करणार आहोत. 4 दिशांचा विचार करणार आहोत, 8 दिशांचा विचार करणार आहोत. प्रत्येक दिशेचे स्वतःचे गुणधर्म आपण पाहणार आहोत. एखादी दिशा वास्तूसाठी अनुकूल आहे की नाही, त्या दिशेशी संबंधित अडचणी किंवा दोष आपण पाहणार आहोत, याचा अभ्यास आपण करणार आहोत. तर अशा पद्धतीने आपण ह्या पद्धतीत अभ्यास करणार आहोत. 1 सेकंड.
तर आपण भूमीच्या आकाराचा सुद्धा अभ्यास करणार आहोत, की भूमीचा अभ्यास करताना आपण दिशांचा वापर कसा करायचा. पूर्व दिशा पाहताना ती वास्तूसाठी अनुकूल आहे का, त्यामध्ये काही दोष आहेत का, याचा विचार करणार आहोत. पूर्व दिशा योग्य आहे किंवा पश्चिम दिशा, कशा पद्धतीने भूमीचा आकार, तर समरांगण सूत्रधार, विश्वकर्मा प्रकाश, यामध्ये तुम्हाला ह्या सगळ्या गोष्टी मिळतील. तो सुद्धा इथे अभ्यास केला जाणार आहे. भूमीचा गंध, पुन्हा भूमी चांगली आहे वाईट आहे कशा पद्धतीने ओळखायची, ह्या गोष्टीचा सुद्धा अभ्यास केला जाईल. भूमी खरेदी करण्यापूर्वी तिचं परीक्षण कसं करावं, त्याचा सुद्धा अभ्यास इथे केला जाईल. अशा पद्धतीने अभ्यास असेल. पुन्हा मुहूर्त पाहिले जातील, की खोदकाम कधी करावं, भूमिपूजन कधी करावं, ग्रहप्रवेश कधी करावा. असं तुम्हाला एक 12 दिवसाचं लेक्चर असेल, त्यामध्ये घेतलं जाईल. पदविन्यास, अशा पद्धतीने याच्यामध्ये अभ्यास शिकवला जाईल. 45 देवतांचा अभ्यास करणार आहोत आपण यामध्ये. घरामध्ये कुठल्या रंग वापरावेत आपण, त्याचा सुद्धा अभ्यास ह्या याच्यामध्ये केला जाईल. मर्मांचा अभ्यास केला जाईल. वास्तु दोषांवर उपाय कुठले कुठले, किंवा वास्तु दोष कुठले कुठले आहेत, याचा अभ्यास यामध्ये केला जाईल. झोपण्याची दिशा कोणती असावी, अशा पद्धतीने बऱ्याचशा तुम्हाला गोष्टी माझ्या ह्या कोर्समध्ये सांगितल्या जातील. घरामध्ये कुठले रंग वापरावेत, द्वारवेध काय आहे, याबद्दलचा तुम्हाला एक 12 लेक्चरचा वर्ग असेल माझा. त्यामध्ये सांगितलं जाईल. उपाय कोणते करावेत ते शिकवलं जाईल. जिओजेब्रा कशा पद्धतीने प्लॅन, हा जिओजेब्रावर बनवलेला प्लॅन आहे, तो कशा पद्धतीने वापरायचा, गुगल अर्थने डिग्री कशी घ्यायची, कशा पद्धतीने रिपोर्ट तयार करायचा, हा वर्ग माझा असेल. ठीक आहे, हा इंट्रोडक्शन होता माझ्या वर्गाचा. तर तुम्ही जर इंटरेस्टेड आहात तर तुम्ही फी भरू शकता. तर हा जो माझा वर्ग आहे, येणाऱ्या बुधवारपासून सुरू होईल शक्यतो. जर बुधवारपर्यंत 4500 माझी फीज आहे. याचे PDF मिळतील, रेकॉर्डिंग्स मिळतील तुम्हाला या वर्गाचे. तर तुम्ही पाहू शकता माझ्या वेबसाईटवर. तर जी पेमेंट आहे ते दोन टर्म मध्ये नाही, एकाच याच्यामध्ये तुम्हाला भरावं लागेल, 4500. ठीक आहे, आलं लक्षामध्ये? कोणाला काही प्रश्न? ओके रुपाली, गुड. फी भरू शकता तुम्ही, मी तुम्हाला ग्रुपमध्ये जॉईन करून घेईल. आणखी कोणी इंटरेस्टेड आहात तर मला तुम्ही संपर्क करा, पेमेंट करा, मी तुम्हाला ग्रुपमध्ये जॉईन करून घेईल. खूप सोपा कोर्स आहे हा. एक प्रश्न आहे. हम्म. ह्या क्लासमध्ये आपण रेमेडीज पण शिकणार आहोत का? हो, रेमेडी एक तुम्हाला मंजुषा पेटी आणि कलश अध्याय हा शिकवला जाईल तुम्हाला. ठीक आहे. म्हणजे संपूर्ण वास्तुशास्त्र असं कव्हर होतं का याच्यामध्ये? हो हो, संपूर्ण नाही, परंतु जो मेन आहे तो तरी कव्हर करण्याचा मी प्रयत्न करणार, की जेणेकरून तुम्हाला शॉर्ट मध्ये एक छानपैकी वास्तू करता येऊ शकते. सुंदर पद्धतीने बेसिक मध्ये एक छान पद्धतीने तुम्हाला तो वास्तू करता येईल. बरंच काही समजणार आहे, असं समजू नका की नाही म्हणून. ठीक आहे. बऱ्याच गोष्टी तुम्हाला समजतील. एक नॉर्मली तुम्ही एक छान वास्तू करू शकता एखाद्या व्यक्तीची जाऊन. त्यामध्ये खूप काही काही आहे त्या सॉफ्टवेअर मध्ये, ते दाखवलं नाही. जे ऍडमिशन घेतील त्यांना मी नक्की ते कसा रिपोर्ट बनवायचा आणि कसं द्यायचं हे सगळं मी देणार आहे त्यांना. टेक्निकल बेसिसवर कसं शिकवायचं हे शिकवणार आहे. फी बुधवारपर्यंत, बुधवारच्या आतमध्ये भरा. ओके. आलं लक्षात तुम्हाला? तुमचेही कोणी ओळखीचे असतील तर तुम्ही त्यांनाही सांगू शकता. हो आणि मॅम. सॉरी, माझा कॅमेरा व्यवस्थित सुरू नव्हता, त्यामुळे थोडस मला प्रॉब्लेम झाला. कॅमेराला माहित नाही 4-5 दिवस काय झालंय. ठीक आहे.
तर शेवटी मला वाटतं आता बरेच जण जॉईन झालेत. एकदा त्यांना दाखवते जिओ झेब्रा म्हणजे काय आहे. ठीक आहे. आणि मग ते पण इंटरेस्टेड असतील तर जॉईन करू शकता. तुम्हाला एक कळालं आहे की मी काय काय शिकवणार आहे. नुसतं सॉफ्टवेअर शिकवणार नाही, तर सॉफ्टवेअर बरोबर दोष काय पाहायचे, पुन्हा कशा पद्धतीने तुम्ही रिपोर्ट बनवला पाहिजे, ते सुद्धा तुम्हाला शिकवणार आहे ह्यामध्ये. मॅडम सॉफ्टवेअर पण मिळणार आहे का मग हो आम्हाला? हो, सॉफ्टवेअर पण देणार आहे. सॉफ्टवेअर पण देणार आहे. कशा पद्धतीने तुम्ही चॅट जीपीटी वापरून एक रिपोर्ट तयार करू शकता, इथपर्यंत मी तुम्हाला शिकवणार आहे. हल्ली चॅट जीपीटी सगळ्यांच्याच फोनमध्ये आहे. कसं तुम्ही वापर करू शकता त्या चॅट जीपीटीचा एक सुंदर रिपोर्ट तयार करायला, या सगळ्या गोष्टीचं तुम्हाला ज्ञान दिलं जाईल. ठीक आहे. तुमचा रिपोर्ट पाहूनच माणसाला वाटलं पाहिजे की अरे हे खूप सुंदर दिलं यांनी. कॉन्फिडन्स तुमच्या मनामध्ये एक वेगळा येणार. मॅडम एक एक्झाम्पल आहे का रिपोर्टचं बघायला? हा. रिपोर्टचं एक एक्झाम्पल बघायला आहे का? आत्ता नाहीये, पण माझे आधीचे जे आहेत ना, जिओ झेब्राचे नाहीयेत, परंतु माझे ओके. स्वतःचे आहेत, दुसऱ्या सॉफ्टवेअर मध्ये मी बनवलेले आहेत. ते देते, हा दाखवते, हा रिपोर्ट दाखवते. ठीक आहे, वन हा. सेकंड. आधी मी एकदा जिओ झेब्रा दाखवते, जे आत्ता जॉईन झाले आहेत त्यांना. हे जिओ झेब्राचं सॉफ्टवेअर आहे. यामध्ये हे ह्यामध्ये दिशा, झोन, विथ सगळं आहे. किती फुटावर काय येतं, कसं येतं, हे सगळं तुम्ही काढू शकता. डायरेक्शन्स आहेत, 16 डायरेक्शन्स, 16 झोन आहेत. ऍट्रिब्यूट्स कशा पद्धतीने तुम्ही हे वापरून एक सुंदर प्लॅन तयार करून देऊ शकता, जेणेकरून क्लायंटशी तुम्ही खूप छानपैकी कनेक्टिव्हिटी वाढवाल. म्हणजे त्या क्लायंटला इतका सुंदर रिपोर्ट दिला तर तो क्लायंट तुम्हाला आणखी रेफरन्सेस देईल की हा छान सिस्टमॅटिक काम आहे म्हणून. मर्म साईज आहेत, बऱ्याच गोष्टी इथे तुम्हाला, इथे मर्म साईज येतात ह्याच्या अशा पद्धतीने मर्म साईज आहेत. गेट आहे, कोणते गेट, देवता आहेत. बऱ्याच गोष्टी ह्या जिओजेब्रावर शिकवल्या जाणार आहेत. ठीक आहे. तर मी माझे रिपोर्ट दाखवते एकदा, वन सेकंड. हे बघा, दिसतायत तुम्हाला? हे त्यांच्याकडून प्लॅन घेऊन मी केलेला आहे, बनवून त्यांना दिलेला आहे.
अशा पद्धतीने हे बघा, तुमच्या घरामध्ये टॉयलेट कुठल्या दिशेला येतं, काय दोष आहे, तर तुम्ही असा एक सुंदर त्यांना रिपोर्ट तयार करून देऊ शकता. तो रिपोर्ट कसा तयार करायचा ह्याच्याबद्दल तुम्हाला शिकवलं जाईल. हे कोणी शिकवत नाही माहितीये तुम्हाला. असे जे त्यांचे हिडन ज्या गोष्टी असतात ते कोणीही शिकवत नाही, की अशा पद्धतीने तुम्ही असा रिपोर्ट तयार करा म्हणून असं कोणीही शिकवत नाही. हे प्लॅन जे मी काढते ना ते ऑटोकॅड वर काढते. हे AutoCAD वर काढण्याकरिता खूप वेळ लागतो, म्हणजे वेळ लागतो त्या गोष्टीला शिकायला. तुम्ही इंटरेस्टेड असाल तर पुढे पण मी कधी ह्याचा क्लास सुरू करेल AutoCADचा. मी हे सगळे जे प्लॅन्स आहेत हे मी स्वतः काढते AutoCAD वर, आणि नंतर मग मी त्यांना वास्तूच्या रिलेटेड जे काही माहिती आहे ते देते. त्यांच्याकडे प्लॅन नसतात कधी कधी, मग हे मी काढून देते त्यांना प्लॅन. ठीक आहे, आलं लक्षात तुम्हाला? हा प्लॅन ऑलरेडी होता, ते त्यांचा प्लॅन आहे. त्याच्यावर मी वास्तूने हे केलेलं आहे, रिपोर्ट बनवून त्यांना दिलेला आहे. दिसला तुम्हाला? ठीक आहे, आलं लक्षात? मॅडम एक प्रश्न होता. हा, मी ऍक्च्युली थोडं लेट जॉईन केलं, सो माहिती नाही तुम्ही कव्हर केलं असेल का, पण समजा जर अँगल डेव्हिएशन वगैरे असेल आणि जसे आपले कट्स आता तुम्ही जो प्लॅन दाखवला, तर मग सांगणार त्याच्यात सांगणार आहे तर ते पण. त्याच्यात ते सगळं होतं ना, म्हणजे त्या सगळं सॉफ्टवेअर मध्ये ते हो कॅप्चर हो होतं ना? हो हो, कॅप्चर म्हणजे ते सगळं दिशा साधनच होत आहे ते त्याच्यात. ओके ओके. ठीक आहे, म्हणजे विदिशा वास्तू असेल तरी सुद्धा. तरी सुद्धा ते दिशा साधनचं सॉफ्टवेअर आहे, त्यामध्ये ओके. सगळ्याच गोष्टी होणार ना दिशा साधन मध्ये. ठीक आहे, हम्म. म्हणजे इट टेक्स ऑटोमॅटिकली की आपल्याला ते मॅन्युअली करावं लागतं? नाही, त्याच्यामध्ये तुम्हाला हाताने प्लॅन टाकावं लागेल करून, आणि मग ते दिशा साधन ते तुम्हाला तो प्लॅन कसा फिट बसवायचा आणि कशा पद्धतीने दिशा साधन करायचं हे मी शिकवणार आहे. ठीक आहे, ओके. मॅडम, ह्या सॉफ्टवेअरमध्ये तुम्ही आतापर्यंत ज्या गोष्टी सांगितल्यात सगळ्या एकाच सॉफ्टवेअरमध्ये हो मिळणार आहेत का? हो, सगळ्या एकाच सॉफ्टवेअर मध्ये. ओके. ठीक आहे, म्हणजे प्लॅन वरती जेवढं काम करायचंय बेसिक पासून तर एंडिंग पर्यंत, हम्म, तर हो. ते सगळं सॉफ्टवेअरच्या माध्यमातून आपल्याला करता येईल. प्लॅन मला कळालं नाही तुम्हाला काय म्हणायचं आहे नेमकं, जरा तुमचा ऍक्च्युली आता प्रश्न. नवीन घराचं ज्या वेळेला ड्रॉइंग तयार केलं जातं, हम्म, तर स्टार्टिंग पासून तर एंडिंग पर्यंत, हा, तर त्याच्यामध्ये त्या प्लॅन बनवला नाही जाणार. त्यामध्ये तुम्हाला प्लॅन बनवायचा आहे, हाताने ओके. ड्रॉ करायचा हम्म. आहे, आणि मग तो हम्म. कशा पद्धतीने अपलोड करायचा आणि कशा पद्धतीने दिशा साधन करून तुम्हाला क्लायंटला द्यायचा आहे, की किचन असा इथे असायला हवं, हे इथे असायला पाहिजे, ते तुम्हाला शिकवलं जाईल त्यामध्ये. ओके. ठीक आहे, हो मॅडम हो. टायमिंग काय असेल? टायमिंग आता सगळ्यांच्या मी विचार करते, सगळेजण म्हणतात संध्याकाळी 7ला ठेवा म्हणून, त्यामुळे हा, संध्याकाळी 7ला ठेवणार आहे. ठीक ओके. आहे, ठीक आहे. सगळेच क्लास 7, 7:30 नंतर 9, 10 असे असतात. तर कृपया तुम्ही टायमिंग जर दुपार 4 किंवा दुपारचा ठेवला तर बरं होईल. 2 वाजता किंवा बघू सगळ्यांचं मत काय येतं त्यानुसार. हा चालेल मॅडम, कारण आपला केपीचा पण आहे ना संध्याकाळी. हो, केपीचा किंवा आहे, 12 परंतु हा नंतर. आज आहे संध्याकाळी. पण हा जो क्लास आहे हा बुधवार, गुरुवार आणि शुक्रवार असेल, हा शनिवार रविवार नसेल. ठीक आहे, ओके ओके. शक्यतो मॅडम 7 नंतरचा टायमिंग योग्य राहील असं मला वाटतंय, ठीक आहे कारण ना, बाहेरच असतो ठीक आहे, एक चालेल, निमित्त. बघू आपण करूयात. त्यामुळे 2-2:30च्या टायमिंग पॉसिबल नाही होणार शक्यतो. हो, मी पण तो विचार केलेला आहे. बरेच जण ऑफिसला जातात हम्म. त्यामुळे, पण बघू. ठीक आहे, हो चलो. हो, ठीक आहे. इंटरेस्टेड असाल तर तुम्ही फी भरून टाका, मी तुम्हाला ग्रुपमध्ये जॉईन करून घेईल. ओके, चलो, बाय, टेक केअर, थँक्यू मॅम. वेलकम, थँक्यू. थँक्यू थँक्यू मॅम. मॅम. थँक्यू.